Good morning, students. I welcome you to the third part of subaltern studies. The elite nationalists were actually working in a domain where contrary forces of constitutional law as well as unquantifiable strategies of domination and subordination coexisted and interacted with each other. We have seen up to this point. Now, let us continue with the next part. Subaltern studies vehemently oppose the prevalent idea that nationalist leaders were single-handedly responsible for dragging the country from pre-capitalist doom into a stage of bourgeoisie modernity characterized by all the representative aspects of a democracy: citizen right, market economy and the rule of law. सबल्टन स्टडीजचे जे प्रोफेसर लोक होते, म्हणजे जे त्यांना सपोर्ट करत होते सबल्टन स्टडीजला, त्यांनी खूप जोरदार विरोध केला. कोणत्या कल्पनेचा? की त्यांचं या कल्पनेला विरोध होता. काही लोक म्हणायचे की राष्ट्रीय जे नेते आहेत त्यांच्याच फक्त प्रयत्नांनी आपला देश या भांडवलवादाच्या संकटातून आधुनिक मध्यमवर्गीयाच्या युगात आलेला आहे. आणि याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे लोकशाही, ज्यात नागरिकांचे अधिकार आहेत, विपणन अर्थव्यवस्था आहे आणि कायद्याचं राज्य आहे. असं काही लोकांचं म्हणणं होतं की फक्त नॅशनलिस्ट लीडरमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु सबल्टन स्टडीजचे जे अभ्यासक होते, त्याचे जे पुरस्कर्ते होते, त्यांनी अतिशय जोरदार विरोध केला या कल्पनेला. त्यांचं म्हणणं होतं की फक्त त्या राष्ट्रीय नेत्यांनीच नाही तर सामान्य जनतेनेही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. Goa examined rebel insurgencies and studied the complex interrelationships not just between the elites and the subalterns but among the subalterns themselves. तर गुहांनी काय केलं, रणजित गुहांनी, की या ज्या काही क्रांतिकारी घटना होत्या, क्रांतिकारी चळवळी होत्या, त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की गुंतागुंतीचे संबंध आहे. कसे? तर एलिट्स आणि सबल्टन्स म्हणजे उच्चवर्गीय आणि दलित शोषित वर्गातले संबंध, आणि त्या दलित वर्गातसुद्धा अंतर्गत वर्ग होते काही, त्यांच्या संघर्षाची सुद्धा मांडणी केली. आणि त्यांचं म्हणणं होतं की अतिशय गुंतागुंतीचे संबंध आहेत ते. गोवाज अप्रोच इज स्ट्रक्चरलिस्ट बिकॉज ही ट्राईज टू डिराईव्ह अन एलिमेंटरी स्ट्रक्चर फ्रॉम दीज रिलेशनशिप्स दॅट कॅन इंडिकेट द जनरल कॉन्शियसनेस इनहेरंट इन दीज ॲक्ट्स. गुहाचा दृष्टिकोन होता स्ट्रक्चरलिस्ट. त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला एक एलिमेंटरी स्ट्रक्चर काढायचं. स्ट्रक्चरिस्ट लोक काय करतात, जे काही लिखाण असेल, जे काही कलेचा प्रकार असेल, त्याचं स्ट्रक्चर फक्त अभ्यासायचं. आणि मग गुहांनी काय केलं, मग यांचे संबंध तपासले की सत्सद विवेकबुद्धी काय होती लोकांची, की त्यांनी देशभक्तीसाठी स्वतःचं जीवन झोकून दिलं, तर या कोणत्या सत्सद विवेकबुद्धीचा वापर केला, त्यांची मनाच्या कोणत्या गाभाऱ्यातून त्यांना आवाज आला की आपण या देशासाठी लढलं पाहिजे, आपला देश आपण स्वतंत्र केला पाहिजे. गुहा वेंट टू द आर्चिव्ज फॉर दिस स्टडीज. ते या अभ्यासासाठी इतिहास विभागात सुद्धा गेले. These available archives on peasant insurgencies were produced by the counter-insurgency measures of the ruling classes and their armies and police forces. आता हे काही हस्तलिखित होते, काही पुरावे होते, काही दस्तावेज होते, ज्यात शेतकऱ्यांचा उठावसुद्धा होता. आणि यात झालं कसं, रुलिंग क्लास म्हणजे जे लोक राज्य करत होते, उच्चवर्गीय लोक, त्यांचे स्वतःचे सैन्य होतं, पोलीस फोर्स होती त्यांच्या हाताखाली, आणि ते ब्रिटिशांना अंकित होते. या सगळ्यांचा अभ्यास केला. जसं उठाव केला तर हे काय करायचे, श्रीमंत लोक पोलीस वापरायचे, आर्मी वापरायचे, आणि जे लोक उठाव करत आहेत त्यांचा नायनाट करायचे. गुहा स्टेटेड दॅट द हिस्टोरियन्स कॅनॉट रीड दीज आर्चिव्ज विदाऊट अ सेन्स ऑफ द बायसेस इनहेरंट इन देम अँड द टेक्स्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ दीज डॉक्युमेंट्स. तर गुहांचं म्हणणं होतं की कोणता इतिहासकार हे दस्तावेज वाचू शकत नाही, कशाशिवाय त्यांच्यात जे काही बायसेस आहेत, म्हणजे त्यांच्यात काही आधीपासूनचे पूर्वग्रह आहेत, त्याशिवाय ह्या वाचूच शकत नाही. बरोबर आहे, आपल्या मनात काही कल्पना असतात, आपण किती म्हटलं या कल्पनेला
न पाहता या कल्पनेकडे दुर्लक्ष करता मी वाचील तसं शक्य होत नाही. आपल्या मनात काही ठाम कल्पना असतात आणि त्यांनी गुहांनी या टेक्स्चर प्रॉपर्टीचा अभ्याससुद्धा केला. त्यांनी म्हटलं होतं हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्समध्ये काही पूर्वग्रह आहेत लिहिणाऱ्याचे आणि वाचणारासुद्धा आपले पूर्वग्रह वापरतो. म्हणजे माझ्या मनात एखाद्या एक समाजाबद्दल जर काही आकस असेल, तो एक समाज मला आवडत नसेल, तर आपण त्यांच्या इतिहासात त्यांनी चांगली कार्य जरी केली असतील तरी आपण दुर्लक्ष करतो. दिस इज कॉल्ड एज अ बायस, पूर्वग्रह. आणि एखाद्या समाजाबद्दल चांगला भाव असेल आपल्या एक समाजाबद्दल, तर आपण त्यांनी केलेले वाईट कार्यसुद्धा आपल्याला चांगली वाटायला लागतात. तर या पूर्वग्रहाशिवाय आपण कोणतीही गोष्ट वाचू शकत नाही, कोणती गोष्ट लिहू शकत नाही, असं गुहांचं म्हणणं होतं. पण आयडियली त्यांचं म्हणणं हे सुद्धा होतं की आपल्याला हे बायसेस बाजूला ठेवून वी हॅव टू रीड अँड राईट. The historians needs to understand the historians needs to understand the assumptions that inform the representation of the subaltern. आता जे इतिहासकार आहे यांना हे समजणं जरुरी होतं, हे गृहीत की यात दलित लोकांचं प्रतिनिधित्व आहे. कारण दलित लोकांच्या प्रतिनिधित्वाशिवाय, खालच्या वर्गाच्या प्रतिनिधित्वाशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं. These modes of thought present a refracted and largely distorted view of the subordinated figure which needs to be rescued and rehabilitated in unbiased contexts. आता हा जो विचाराचा एक पैलू होता, हा विचाराची जी पद्धत होती ही अतिशय रिफ्रॅक्टेड होती, म्हणजे सत्यापासून दूर होती आणि याचे दृष्टिकोन तोडण्यात आले होते. कारण यात सबऑर्डिनेट समजलं गेलं होतं दलित वर्गाला आणि त्यामुळे दलित वर्गाचं खूप नुकसान होऊन राहिलं होतं, त्यांचा विकासच होऊन नव्हता राहिला. आणि या ॲप्रोचमुळे बाकी लोकांचं पुनर्स्थापन नव्हतं होऊन राहिलं, त्यांची पुनरुत्थान नव्हतं होऊन राहिलं आणि कोणीच अनबायस कंटेक्स्टमध्ये त्यांना वाचून नव्हतं राहिलं. इन द ॲब्सेन्स ऑफ सच अन ॲप्रोच द हिस्टोरियन विल रिपीट द सेम रिप्रेझेंटेशनल फॅलसीज. आणि जर असा दृष्टिकोन राहिला, म्हणजे बायस होऊन त्यांचा अभ्यास जर केला आपण, म्हणजे पूर्वग्रह मनात ठेवला आणि त्यांच्याबद्दल विचार केला, तर हिस्टोरियन लोक आपल्यासमोर चुकीचंच प्रतिनिधित्व ठेवतील, दलित वर्गाचं सत्य प्रतिनिधित्व आपल्यासमोर येणार नाही. दिस विल हॅपन. आपल्याला अनबायस्ड राहायला हवं. अनबायस्ड म्हणजे मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता. इट वॉज द पिक्युलियर ग्राउंड रियालिटी ऑफ द इंडियन सिच्युएशन दॅट नेसेसिएटेड अ डेव्हिएशन फ्रॉम द हिस्ट्री फ्रॉम बिलो अप्रोच ऑफ इंग्लिश मार्क्सिस्ट हिस्टोरिओग्राफी. ही सत्य परिस्थितीत एक विशिष्ट ग्राउंड होतं आहे भारतीय परिस्थितीत. भारतीय परिस्थिती एक सत्य परिस्थिती होती की आपल्याला हिस्ट्री खालून शिकायला पाहिजे होती, कुठून, मुळापासून. आणि हा अप्रोच होता इंग्लिश मार्क्सिस्ट हिस्टोरिओग्राफीचा. इंग्लिश मार्क्सिस्टचं म्हणणं होतं खालून शिका. आणि भारतात काही इतिहासकारांचं काय झालं, दुर्लक्ष, त्यांच्या मनात पूर्वग्रह होता दलित वर्गाबद्दल आणि त्यामुळे सत्य इतिहास लिहिला गेला नाही. It concentrated on the textual properties of archival documents and treated representation as a matter of power relations between the elite and the subaltern. त्यांचं सगळं लक्ष कुठे केंद्रित होतं की जे काही कलाकृती आहे त्याचे गुणधर्म काय आणि जे काही डॉक्युमेंट्स होते त्या डॉक्युमेंट्सवर यांनी फोकस केलं. म्हणजे समजा त्या डॉक्युमेंटमध्ये चुकीचं लिहिलं असेल, त्या डॉक्युमेंटचा आधार घेऊन जर तुम्ही काही सत्य प्रस्थापित कराल तर ते चुकीचं सत्य प्रस्थापित होणार होतं. आणि हे जे प्रतिनिधित्व होतं, हे प्रतिनिधित्व कसं केलं त्यांनी की शक्ती संबंध होते कोणात, एलिट अँड सबल्टनमध्ये. शक्ती संबंध म्हणजे हे एलिट पॉवरफुल होते, ते आपली शक्ती वापरायची आणि सबल्टन लोकांना सप्रेस करायचे. In the 1980s, subaltern studies itself came under scrutiny from Gayatri Chakravarti Spivak and Rosalind O'Hanlon, who made two important criticisms of subaltern studies. 1980 सबल्टन स्टडीज हा स्क्रुटिनीच्या अंडर आला. स्क्रुटिनी अंडर आला म्हणजे यात परीक्षण करायला लागले लोक, आणि खास गायत्री चक्रवर्ती स्पिवॉकनी याचं परीक्षण केलं बारकाईनी, आणि रोझालिंड ओहॅनलननी. यांनी काय केलं, मग दोन यावर टीकात्मक लेख लिहिले. कशावर, सबल्टन स्टडीजवर. ही सबल्टन स्टडीजच्या प्लस पॉईंटही मांडले त्यांनी आणि मायनस पॉईंटही मांडले. कोणी, गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक अँड रोझालिंड ओहॅनलननी. This would have important repercussions for the future evolution of the subject. याचे प्रतिसाद उमटले. कशासाठी,
भविष्यात हा विषय जर विकसित पावला तर याचे प्रतिसाद उमटतील या दोघांच्या लेखाचे. बोथ स्पिवॉक अँड ओहॅनलोन पॉइंटेड आउट द ॲब्सेन्स ऑफ जेंडर क्वेश्चन्स इन सबल्टन स्टडीज. स्पिवॉक आणि ओहॅनलोननी ही गोष्ट लक्षात आणून दिली की यात एक गोष्ट गायब आहे, ती म्हणजे जेंडर क्वेश्चन्स. लिंगाबद्दलचा प्रश्न सबल्टन स्टडीजमधून गायब होता. स्त्रियांबद्दल काय सबल्टन स्टडीजमध्ये याचा काहीही उल्लेख नव्हता. This was a natural consequence of pluralizing narratives since it would constantly give rise to hitherto silent groups. आणि हा एक नैसर्गिक परिणाम होता की नॅरेटिव्ज प्लुरलाइज झाले होते म्हणजे त्या नॅरेटिव्जवर अनेक मते निर्माण झाली होती. आणि इथे हे जे सायलेंट ग्रुप्स होते, जे कमी बोलायचे, विरोध कमी करायचे, पण त्यांची विचारधारा पक्की होती, यांना चालना मिळाली. आता आपल्याला लेडीज ग्रुपला पुढे आणलं पाहिजे, कारण सबल्टन्समध्ये त्यांचा काहीही उल्लेख नव्हता. दे ऑल्सो हॅड अ प्रॉब्लेम विथ द थिओरिटिकल अंडरपिनिंग्स ऑफ द प्रोजेक्ट इटसेल्फ. हा जो प्रोजेक्ट होता सबल्टन स्टडीजचा आणि त्यात स्त्रियांचा जो उल्लेख केलेला नव्हता, तर या समस्येला एक सैद्धांतिक भूमिकासुद्धा होती, सैद्धांतिक विचारधारासुद्धा होती. दे ऑल्सो हॅड अ problem with the theoretical underpinning of the project itself. They suggested that the avowed subject of the subaltern studies, to make the subaltern the maker of his own destiny, could itself be subjected to post-structuralist criticism. त्यांनी हे सुद्धा सुचवलं की आपण हा सबल्टन स्टडीज प्रतिज्ञेवर आपण हा विषय लिहित आहोत, सबल्टन स्टडीजचा आपण खूप मनापासून अभ्यास करतो आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे की सबल्टन जे लोक आहेत, दलित लोक, त्यांना त्यांच्या भाग्याचा भाग्यविधाता करूया. त्यांनीच त्यांचं भाग्य घडवलेलं आहे. आणि हा एक टीकेचा विषयसुद्धा झाला. पोस्ट स्ट्रक्चरलिझम टीकाकारांनी यावर टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही त्या स्ट्रक्चरच्या अभ्यासावरून न करता इतर पुढील गोष्टीसुद्धा घ्या विचारात. पोस्ट स्ट्रक्चरलिझम म्हणजे सांगण्यात आलं होतं की त्या कलाकृतीच्या अभ्यासानंतरचे प्रतिसाद काय आहेत, त्या कलाकृतीला कसा प्रतिसाद मिळतो याचासुद्धा विचार व्हायला हवा. Spivak's essay, Can the Subaltern Speak, 1994, critically analyzed a conversation between Michael Foucault and Gilles Deleuze. स्पिवॉकने एक एसे लिहिला होता, कॅन द सबल्टन स्पीक, म्हणजे सबल्टन लोक बोलू शकतात का, 94मध्ये. तर तिने गायत्री चक्रवर्ती स्पिवॉकने काय केलं, टीकात्मक विश्लेषण केलं. दोन व्यक्तीचं संभाषण होतं, दोन महान लोक, मायकल फोकॉल्ट आणि गिल्स डिल्यूज, या दोघांचा संवाद तिने त्या एसेमध्ये वापरला. इट यूज्ड अ डिकन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच टू द सब्जेक्ट. तिने या विषयासाठी डिकन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच वापरला. अँड रेज सेव्हरल ऑब्जेक्शन्स टू एनी स्ट्रेट फॉरवर्ड अटेम्प्ट ॲट लेटिंग द सबल्टन स्पीक. आता डिकन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचमध्ये काय, प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे. कन्स्ट्रक्ट म्हणजे एकत्र आणणे, डिकन्स्ट्रक्ट म्हणजे त्या कलाकृतीच्या प्रत्येक घटकाला वेगळं करून त्याचा अभ्यास करणे. आणि यात अनेक ऑब्जेक्शन तिने घेतले की सबल्टनला बोलू द्या बा तुम्ही. सबल्टनला लोक बोलू देत नव्हते पहिले. सबल्टन लोकांना दाबून ठेवल्या जायचं एलिट ग्रुपकडून, आणि तिने म्हणून यावर ऑब्जेक्शन घेतले. त्यांना बोलू द्या, का बोलू देत नाही त्यांना, स्ट्रेट फॉरवर्ड अटेम्प्ट्स करू द्या त्यांना. ॲट धिस पॉईंट सबल्टन स्टडीज बोथ द सिरीज अँड द प्रोजेक्ट स्टँड्स इन द मिडल ऑफ सेव्हरल इंटरसेक्टिंग स्टँड्स ऑफ एन्क्वायरी. आणि या मुद्द्यावर या क्षणी सबल्टन स्टडीजचा जो अभ्यास होता, सिरीज अँड द प्रोजेक्ट म्हणजे सबल्टन विषयावर असलेली सिरीज आणि संपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे दलितांचा अभ्यास, हा अनेक रिसर्चच्या मधात होता. अनेक रिसर्चचे धागे होते या सिरीज आणि प्रोजेक्टमध्ये सबल्टन संबंधात, आणि हा सबल्टन आता मधात उभा होता. म्हणजे अजून तिथून खूप धागे निघणार होते, अजून खूप रिसर्च निघणार होता, कारण सबल्टन स्टडीज हा खूप मोठा विषय आहे. The original intent was to separate the history of capital and the history of power and study the complex intersecting relations between the two. आता मुख्य हेतू काय होता की हा जो इतिहास आहे, भांडवलाचा इतिहास आणि सत्तेचा इतिहास, याला वेगळं करायचं. आणि ही जी गुंतागुंतीची इंटरसेक्टिंग रिलेशन्स आहे या दोनमध्ये, सत्तेमध्ये आणि कॅपिटलमध्ये म्हणजे भांडवलात, यांचासुद्धा डीप अभ्यास करायचा, यांना वेगळं करून. दिस वॉज डेव्हलप्ड अँड फर्दर्ड इन द वर्क ऑफ द ग्रुप. आता पुढे याचा विकास केला गेला आणि पुढे अजून
या ग्रुपवर अभ्यास करण्यात आला. उदाहरणार्थ डेव्हिड अर्नोल्ड स्टडी ऑफ ब्रिटिश कॉलोनियलिझम इन इंडिया इन टर्म्स ऑफ हिस्ट्रीज ऑफ कंटेस्टेड बॉडीली प्रॅक्टिसेस कॉलोनायझिंग द बॉडी 1993. मग याचं उदाहरण आहे, डेव्हिड अर्नोल्डनी अभ्यास केला होता ब्रिटिश वसाहतवादाचा. त्यांनी भारतात जी वसाहत बसवली होती आणि राज्य करून राहिले होते त्या संदर्भात बॉडीली प्रॅक्टिसवर त्यांनी प्रतिवाद केला आणि त्यांनी म्हटलं कॉलोनायझिंग द बॉडी. बॉडी म्हणजे इथे शरीर नाही तर इथे देशाच्या सीमा वाढवल्या त्यांनी इंग्रजांनी. आणि ह्याचा विशेष अभ्यास होता 1993 डेव्हिड अर्नोल्डनी लिहिलेल्या पुस्तकात. त्यांनी त्यात विस्तृत लिहिलं होतं की इंग्रजांनी कशी आपली सत्ता वाढवली पूर्ण जगभर. अँड इन डेव्हिड हार्डीमॅन स्टडीज ऑफ द पॉलिटिकल and economic culture of subaltern life got in emergent forms of capitalism in the Indian state of Gujarat. आणि डेव्हिड हार्डीमॅननी अभ्यास केला की राजकीय संस्कृती काय, आर्थिक संस्कृती काय दलित लोकांची, जी वसाहतवादात फसली आहे, जी भांडवलवादात फसलेली आहे. आणि याचा स्पेशल अभ्यास करून भारतीय राज्य गुजरातला संदर्भात घेऊन गेला. गुजरात संदर्भात अभ्यास. द कमिंग ऑफ द डेव्हिड 1987. In David Hardiman's studies of the political and economic culture of subaltern lives caught in emergent forms of capitalism in Indian state of Gujarat. The Coming of the Devi 1987 and Feeding the Bunny 1996, subaltern studies is also a theoretical rubric which can be used to interpret multiple relations of power and operation between dominant classes and any group of people that can be effectively defined as subaltern. पुढे पुस्तक लिहिलेलं आहे द कमिंग ऑफ द देवी 1987 अँड फिडिंग द बनी 1996. यात सुद्धा या सबल्टन स्टडीचा अभ्यास आहे. सबल्टन स्टडीज इज ऑल्सो थिओरिटिकल रुब्रिक विच कॅन बी यूज टू इंटरप्रिट मल्टिपल रिलेशन्स ऑफ पॉवर अँड ऑपरेशन बिटवीन डॉमिनंट क्लासेस अँड एनी ग्रुप ऑफ पीपल दॅट कॅन बी इफेक्टिव्हली डिफाईन्ड ॲज सबल्टन. सबल्टन स्टडीज हा असा अभ्यास आहे की यात असे सैद्धांतिक मोजमाप आहे की जे आपण समजू शकतो अनेक संबंधात. जसं सत्तेचा संबंध आहे, ताकदीचा संबंध आहे. यात सत्तेचा आणि ताकदीचा संबंध कसा की सत्ता आणि ताकद कोणाकडे होती, डॉमिनंट क्लासेसकडे, प्रभावी वर्गाकडे, कोणत्या एलिट ग्रुपकडे होते. आणि इतर कोणताही ग्रुप लोकांचा ज्यात आपण त्यांना इफेक्टिव्हली डिफाईन करू शकतो सबल्टन. म्हणजे दोन ग्रुप निर्माण झाले. एक झाला सत्ताधीश म्हणजेच पॉवर आणि ऑपरेशन ज्यांच्याकडे होतं असा एलिट ग्रुप, आणि दुसरा ग्रुप ज्यात आपण डिफाईन करू शकतो सबल्टन लोकांना परिणामकारकरित्या, म्हणजेच जे दलित शोषित वर्ग आहे. या दोघांच्या वर्गाचा अभ्यास आहे. यांची मल्टिपल रिलेशन्स आपण अभ्यास करू शकतो. इन शॉर्ट सबल्टन स्टडीजमध्ये काय असतं की दोन वर्गांचा अभ्यास आहे. एका जो पॉवर आहे, ऑपरेशन आहे, ताकद आहे, सत्ता आहे म्हणजे एलिट ग्रुप, आणि दुसरा आहे ज्यांच्यावर सत्ता गाजवल्या जाते असा सबल्टन ग्रुप म्हणजे दलित शोषित ग्रुप. यांच्या संबंधाचा अभ्यास म्हणजे सबल्टन स्टडीज. That's all for our today's subaltern studies, and here we finish our subaltern studies. Thank you very much.